आज आहे दिवस 6वा आणि आज आपण जाणार आहोत करूर मधलं सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। राहू दे। गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवे मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। तर आज आहे दिवस 6वा आणि आज आपण जाणार आहोत करूर मधलं सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला। तर करूरचा राजा, करूरचा कैवारी, हुकमी लेन, परत त्यानंतर आपण जाणार आहोत डिलाईट रोड, हे सर्व गणपती बाप्पांचे आज दर्शन करणार आहोत। तर तुम्ही 5व्या दिवसाचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा। आपण फोर्ट आणि कुलाबा कव्हर केलं होतं, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं होतं आणि इथून पुढे पण तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन आपल्या चॅनलवर पाहायचं असेल, घर बसल्या तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता। तर आपल्या आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला, आता सुरज सुतारच्या घरी मी जाऊन आलो आता जस्ट, आता आपल्या सोबतच येतो। बघा, तुम्ही बघू शकता। आता जो पहिला तुम्हाला एक घरचा बाप्पा दिसला याच्या आधी, तो आपला सुरजच्या घरचा होता गणपती आणि भरपूर वेळापासून मला कॉल करतोय की ये घरी घरी ये। बोललं चल आता घरी जाऊन दर्शन घेऊया। मी आणि संकेत भाई सोबतच आम्ही दोघं गेलो आणि दर्शन घेतलं, तर बरं वाटलं सुरजच्या घरी जाऊन। बाकी डेकोरेशन कसं वाटलं? बाकी डेकोरेशन नाही भाई, एक नंबर होतं, मस्त मजा आली खरंच। आणि गणपती पण भारी होता। आता उद्या बाप्पाचं विसर्जन आहे, बोललो आजच जाऊन येऊया, म्हणून मी सकाळी जाऊन आपलं नंतर मगाशी जाऊन आलो आणि बोललो आता तो पहिला घेऊया, नंतर मग आपण सगळे करूरचे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। कॅमेरा पकडला तो आकाश आहे। तर चला, आपण आजच्या गणपती दर्शनला सुरुवात करा। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। चला मित्रांनो, तुम्ही बघत असाल इथं मुंबईचा राजाचा आपला लोगो आहे तो। आता आम्ही पहिलं बोललो की थोडा लवकर आलोय आणि बोललो की पहिला आपण गणपती बाप्पांचं दर्शन करून घेऊया इकडे करूर रोडचं। त्याच्यानंतर आपल्याला सेवेलाच जायचं इकडे मुंबईच्या राजाला। तर आपण मुंबईच्या राजाला सेवेला असतो आणि भारी वाटतं ब्लॉग करून सेवेला जायला। तर चला, आता आपण पहिला गणपती जो करूरचा राजा आहे तो आपण कव्हर करूया, त्याच्यानंतर भेटूया। तर चला मित्रांनो, आता आपण आलोय करूरच्या राजाला। तर आपण आता इकडनं सुरुवात करणार आहोत करूरचा ब्लॉग, गणपती दर्शन। चला मित्रांनो, करूरच्या राजाच्या प्रवेशद्वार जवळ आलेलो आपण। आता आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया। चला।
चला मग मित्रांनो, आपण आजच्या करिरोडच्या गणपती दर्शन ब्लॉगमध्ये आपण पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज माझ्यासोबत जॉईंट आहे आकाश. तर आकाश पण पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे. तर तो सध्या त्याला टाईम नसतो, प्रत्येक कामामध्ये तो बिझी असतो आणि त्याचं पण तो पण एक जिम ट्रेनर आहे माझ्यासारखा. तर भावाला आज पहिला म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये आल्यानंतर त्याला कसं वाटतंय बाई? एकदम मस्त. हा, एकदम म्हणजे तुला गणपती दर्शन करायला भारी वाटते ना आज? गणपती दर्शन करायला तर खूप सगळ्यांनाच आवडणार, हा, कारण गणपती हा तर सर्वांचा आराध्य दैवत. सगळ्यांचा आराध्य दैवत आणि सगळ्यांचा आवडतंय. हा, तर हा, दर्शन करूया चला मित्रांनो. चला मग. आता इथे हा एक बाल साथीचा बाप्पा, म्हणजे करिरोडच्या राजाच्या बाजूलाच एक मंडप आहे छोटंसं, तिथंच आपला बाप्पा बसतो. तर चला पटकन जाऊया आणि दर्शन घेऊया बाप्पांचं. तुम्ही बघू शकता इथे नाव लिहिलेलं आहे बाल साथीचा बाप्पा आणि इथे महाराष्ट्राचा आपला नकाशा दिलेला आहे. आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. जाऊ दे. बघा मित्रांनो, इथं काय लिहिलंय? पर्यावरणाचे करून रक्षण करू बाप्पाचे पूजन. बाल साथीच्या बाप्पाचे मोहक रूप हे पर्यावरण पूरक असून टोपल्या, बांबू व चटई पासून विणलेला आहे. संपूर्ण देखाव महाराष्ट्र संस्कृती ती दर्शवते. आणि यांचा पेजचा जो स्कॅनर आहे इथे आहे आणि समोर आपला लाडका बाप्पा तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर अशी सुबक मूर्ती आहे बाप्पांची. सगळ्यांनी मनोभावे दर्शन घ्या मस्तपैकी बाप्पांचं. खूप सुंदर मूर्ती साकारली आहे. वरती तुम्ही बघू शकता टोपल्या लावलेल्या, टोपल्यामध्ये प्रकाश दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण पहिला गणपती पाहिला तो करिरोडचा राजा होता आणि तो समुद्र मंथनच्या आधारित त्याचं बाप्पांचं म्हणजे हे रूप होतं. आणि इथे टोपल्या चटईपासून आपल्या पारंपरिक जे साहित्य असतात त्याच्यापासून बाप्पा बनवलेला आहे. खूप सुंदर मूर्ती होती. खरंच मजा आली बघायला. मी तर बघतच बसलो. आता इकडनं आपण जाऊया लोअर परेलच्या लाडक्याला आणि तिथे जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता इथे आपल्याला दिसलाय लोअर परेलचा लंबोदरचा प्रवेशद्वार. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. समोर तुम्ही बघताय लोअर परेलचा लंबोदर. तर चला मित्रांनो, आता आपण लोअर परेलचा लंबोदरचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण स्टेशनचा ब्रिज क्रॉस करून आता आपण चाललोय लोअर परेलच्या लाडक्याचं दर्शन घ्यायला, जो स्टेशनच्या अपोजिट साईडलाच बसतो, जवळच बसतो. तर तुम्ही पाठी बघू शकता. आता मी ब्रिज उतरतोय आणि ब्रिजच्या उतरल्याच्या नंतर समोरच तुम्हाला लोअर परेल लाडक्याचा प्रवेशद्वार दिसेल. हे बघा, हे जो समोर तुम्हाला निळा कपडा दिसतोय ना व्हाईटवाला, समोरच लोअर परेलचा लाडका बसतो. बघा, गेट पण तुम्हाला दिसला का? चला आता प्रवेशद्वार समोरून बघूया. तर आता तुम्ही बघू शकता लोअर परेलचा लाडका प्रवेशद्वार. खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया.
तर चला मित्रांनो, आता आपण लोअर परळीच्या लाडक्याचं पण दर्शन केलेलं आहे आणि आता आपण चाललोय पुढे हुकमिल लेनचा राजा, जो बिलारी रोड साईडलाच बसतो. आता आपण तिकडेच आलोय आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. आगमन माझं मिस झालं, पण आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. आपल्या चॅनलमध्ये तुम्ही दर्शन घेता मित्रांनो, ऑनलाईन घरी बसल्या बसल्या. कसं वाटतंय तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मन भरून दर्शन घ्या. चला तर चला मित्रांनो, आता आपण हुकमिल लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुकमिल लेनचा राजाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे. आता आपल्याला जायचं आतमध्ये आणि बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता आलोय शिवशक्ती सार्वजनिक उत्सव मंडळ बिलारी रोडचा राजा या प्रवेशद्वाराजवळ. आता आपल्याला आतमध्ये जायचं बाप्पांचं दर्शन घ्यायला. चला, खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि समोर बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. चला जवळून बाप्पांचं दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आपण आता बिलारी रोडचा राजा पण पाहिलेला आहे. दर्शन खूप छान झालेलं आहे आणि मूर्तिकार आहेत राजांची झाड. दरवर्षी मूर्ती इथे साकारतात आणि त्यांचा वर्कशॉप पण तिकडेच आहे आणि खरंच खूप भारी वाटलं दर्शन घेऊन. तर जय मल्हार या रूपात बाप्पा आहे. तर चला आता आपण दुसरीकडे जाऊया, बाप्पांचं दर्शन घ्या. चला मित्रांनो, आता आपण आलोय आर्थर रोडचा राजाचं दर्शन घ्यायला. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया.
चला मित्रांनो, आपलं आर्थर रोडचा राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आर्थर रोडचा विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊया. चला. तर चला मित्रांनो, आता आर्थर रोडचा विघ्नहर्ता या प्रवेशद्वार जवळ आलेलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला. तर चला मित्रांनो, आपण आता आर्थर रोडच्या विघ्नहर्त्याचं दर्शन केलं आणि आर्थर रोडमध्ये 2 गणपती होते. एक आर्थर रोडचा राजा आणि दुसरा आर्थर रोडचा विघ्नहर्ता. ते बाजूबाजूलाच बसतात. आणि आता आपण जाऊ बकरी अड्ड्याला. तर बकरी अड्ड्याच्या राजाचा दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण आलोय बकरी अड्ड्याच्या राजाला. समोर गणपती आहे. चला आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आता आपण बकरी अड्ड्याच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता परत रिटर्न चाललोय करी रोडला. एक गणपतीसाठी आपण बकरी अड्ड्याला आलेलो दर्शनासाठी. आणि आता इकडनं आपल्याला आपले 3 गणपती राहिलेत करी रोडमध्ये. एक करी रोडचा कैवारी राहिलाय आणि दुसरा मुंबईचा मंगलमूर्ती आणि तिसरा राहिलाय डिलाईट रोडचा महाराजा. तर आपण चला दर्शन घेऊया तिकडे जाऊ. तर चला मित्रांनो, आता आपण आलोय डिलाईट रोडच्या महाराजाला. तर चला समोर जाऊन बाप्पांचं आगमन आपण कव्हर केलं होतं या बाप्पांचं आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बाप्पांचं. चला. खूप सुंदर लाइटिंग केली आहे साईडने, वरती बंद आहे. तर आपण समोर पाहतोय डिलाईट रोडचा महाराजा. सेम लालबागचा राजा प्रतिकृती. सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती लालबागच्या राजासारखी. डिलाईट रोडचा महाराजाचा विजय असो. आता आपण डिलाईट रोडच्या महाराजाचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला दर्शन कसं वाटतंय कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया करायला विसरू नका. तर चला आता आपला मुंबईचा मंगलमूर्ती या बाप्पांचे आपण दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण आलोय मुंबईचा मंगलमूर्तीच्या प्रवेशद्वार जवळ आणि आतमध्ये आपला बाप्पा बसतो. चला आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता बाप्पांचं दर्शन आपलं लांबून झालेलं आहे. आता जवळून जाऊन दर्शन घेऊया. चला.
आपण मुंबईचा मंगलमूर्तीचं पण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण इथून जाऊया, एक गणपती राहिलेला आहे करी रोडचा कैवारी, त्या बाप्पांचं आपण दर्शन घेऊया. आणि यंदाचं त्यांचं 60वं वर्ष आहे, तर हिरक महोत्सवी वर्ष आहे, तर चला बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण पोचलोय करी रोडचा कैवारी आणि सुंदर असा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता मित्रांनो. हिरक महोत्सवी वर्ष आहे यंदाचं. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. आपण आगमन कव्हर केलं होतं, तर चला आतमध्ये जाऊया. चला तर मित्रांनो, आपण आता होतो करी रोडचा कैवारीला आणि इथे आपण शेवटचा गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय करी रोडच्या कैवारीला. हिरक महोत्सवी वर्ष आहे, 60 वर्ष कंप्लीट झाले करी रोडच्या कैवारीला. सो आजचा ब्लॉग होता आपला करी रोडचा, आणि करी रोड, डिलाईट रोड, अर्थर रोड आणि बकरी अड्डा असा ब्लॉग होता. तर समज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या मित्रांना विचारूया कसं वाटलं आजचा दर्शन ब्लॉग. तुला कसं वाटलं भाई? मस्त, एकदम मस्त, मजा आली ना? मोरया, जय गणपती बाप्पा, मंगलमूर्ती मोरया. चला भेटूया नेक्स्ट गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.